एक्स्ट्राची कामं कशी वाढवून द्यायची ना, हे आपल्या मुलांना चांगलंच जमतं. तर हे काम होतं कुहूच्या बाबांचं, ते रोज हे अंथरूण ठेवतात, पण आज मला ठेवायला लागलं. पण ठीक आहे, मी ठेवायला घेतलं, पण या मुलीने काय करावं बघा पुढे. ही एकतर बाहेर निघत नव्हती, तिला बाहेर काढण्यामध्येच माझे 15-20 मिनटं गेले. तिला मी इतकं बोलत होते तरी तिला मी हाताने सुद्धा उचलून घेत होते, तरीसुद्धा ती बाहेर यायला रेडी नव्हती. आणि हो, मी तिला बसवलं नव्हतं त्याच्यामध्ये, ती स्वतः जाऊन बसली होती. नंतर तिने काय करावं, तिने ना तिथे सुसू केली. म्हणजे काय करू मी आता. नशीब मी ना तिथे असे अंथरुणं ठेवले नव्हते, तरी पण मला ते सगळा कोच काढून पूर्ण धुवावा लागला. का त्या पोरीला मी काहीच बोलू शकत नाही. नंतर तिला मी घेतली अंघोळ घालायला. म्हटलं हिला ना एकदाची त्या बाथटबमध्ये बसवते आणि माझी कामं आवरून घेते. तिला बाथटबमध्ये बसून माझी पटापट कामं आवरून घेतली आणि तरी अशी मस्ती चालूच असते. माझा दिवस पूर्ण ना हा असाच गेला आहे आज. माहिती नाही ना, असं मला वाटत होतं अरे यार हिला कुठेतरी मी सोडून यावं, पण कुठे सोडणार, ही तर माझीच मुलगी आहे. ऑप्शन नाही आहे माझ्याकडे आता. दिवसभर तिचं काही ना काहीतरी चाललं होतं. पण नंतर असं आहेच ना, आपण किती जरी मुलांना हे केलं तरी आपल्याला त्यांच्यावरती असं क्यूट फेस बघून असं प्रेम हे येतं. तर दिवसभर आमची असं काहीतरी चालू होतं दोघींचं. संध्याकाळी म्हणलं हिला खाली ना वॉकला घेऊन जाऊया, तर ही पोरगी ना चालायलाच मागेना झाली. घरात एवढी ती चालते आणि बाहेर गेलं ना तिला त्या पूर्ण असं ते मातीमध्ये खेळायचं असतं. मी इतकं तिला बोलत होते. को रिशू ये ए बघ. शेवटी कसं बसं तिला मी घरामध्ये घेऊन आले आणि तिच्यासाठी पालक खिचडी लावली. संध्याकाळचे असे श्लोक मी लावून ठेवते आणि तीसुद्धा खूप एन्जॉय करते. तिलासुद्धा असं छान वाटतं. संध्याकाळी तिचा बाबा आल्यावरती ती त्यांना असं बाथरूमलासुद्धा जाऊन देत नाही. तर दोघांची अशी मस्ती चालू असते आणि पूर्ण दिवस माझा असाच तिच्या मस्तीमध्ये गेला आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.